आजचे मराठी शब्दकोडे आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। आडवा 2 अक्षरी शब्द आहे। आणि उभा ही 2 अक्षरी शब्द आहे। तर शेवटी या ठिकाणी न हे अक्षर आहे आणि इथे शी अक्षर आहे। तर हे शब्दकोडे ओळखायचं आहे। आडव्या ह्याच्यामध्ये या ठिकाणी एक हिंट देतो। याला तापसी असेही म्हणतात, तापसी किंवा मुनी असेही म्हणतात। आणि याला उभं 2 अक्षरी शब्द आहे, कर्ज असेही म्हणतात। तर कोडे नक्की कमेंटमध्ये लिहा। दुसरे शब्द कोडे आहे। आडवा 3 अक्षरी शब्द आहे आणि उभा 2 अक्षरी शब्दकोडे ओळखा। तर या ठिकाणी हिंट देतो। पहिलं अक्षर ई आहे आणि आडवं शब्दकोडेचं साठी जे काही वेगवेगळे निरनिराळे अर्थ आहेत ते देत आहे। प्रामाणिक सुद्धा याला म्हणतात, प्रामाणिक असेही म्हणतात। आणि उभ्यामध्ये कामना किंवा लालसा असेही म्हणतात किंवा आकांक्षा असेही म्हणतात। तर याचं उत्तर कमेंटमध्ये नक्की लिहा। 3 अक्षरी शब्दकोडे सोडवा। पझल, मराठी पझल, 3 अक्षरी उभे शब्दकोडे। पहिला अक्षर आहे उ आणि शेवटी ह अक्षर आहे, इकडे व आहे। तर शब्दकोडे सोडवा। याच्यामध्ये दोष असेही म्हणतात किंवा न्यूनता किंवा कमतरता असेही म्हणतात। आणि उभा शब्द ओळखायचा आहे। तर त्याचा वेगळा अर्थ आहे जोम, त्याला जोम असेही म्हणतात किंवा जोर किंवा जोश असेही म्हणतात। योग्य उत्तर कमेंटमध्ये लिहा। तर दोष, न्यूनता, कमतरता याला उणीव असेही म्हणतात। आणि उत्साह, जोम, जोर, जोश याला उत्साह असेही म्हणतात। उत्साह। 2 अक्षरी आडव्या शब्दकोडे ओळखा। 3 अक्षरी उभा शब्दकोडे आहे, उभे शब्दकोडे। अरुणोदय असेही म्हणतात, अरुणोदय। आणि बगीचा असेही म्हणतात, उ। शब्दकोडे कमेंटमध्ये लिहा। अरुणोदय आणि बगीचा।
अरुणोदयला उषाही म्हणतात, उषा. आणि बगीचाला उद्यान असेही म्हणतात, उद्यान असेही म्हणतात.